डाबी नावाचं गाव ऐकून आहेत का तुम्ही? कुठं आहे? परळीच्या जवळ डाबी. त्या डाबीला एक धर्माजी मुंडे नावाचा वीर होऊन गेला. कोण? धर्माजी मुंडे. त्याला कमी अधिक 150-200 वर्ष झाली हो महाराज. तो आसला जालिम होता. आता ती पद मला आठवण आहे. त्याच्यावर पद रचलेत. त्याची विशेषता आहे का? त्या धर्माजीचा फोटो जरी बघितला तुम्ही, नेटला जरी तुम्ही सर्च केलं ना, तरी त्याचा फोटो निसता. फोटो जरी बघायचं म्हणलं तर माणूस असं इकडे बाजूला बघत, इतका डेंजर माणूस दिसतो, खतरनाक. फोटोवर बघताना बी येतंय, प्रत्यक्ष कसा असेल माणूस हा, त्याची विशेषता सांगतो तुम्हाला महाराज. त्यानं जर अशी तलवार मारली शत्रूवर तर घोडेस्वार, काय घोडेस्वार, घोडेस्वाराच्या खांद्यावर तलवार मारलेली घोड चिरून बाहेर निघत होती या काटवाल्यात. त्याचं वर्णन आहे, प्रत्यक्ष ती पद आहे त्याच्यासाठी. हा आगळा वेगळा होऊन गेला, काही माणसंच होऊन गेली महाराज. चॅलेंज नाही त्याला. जसं आपण मोरारबाजीची कथा ऐकतो. कोण? मोरारजी नाही, मोरारबाजी. मोरारबाजी, मोरारबाजीची विशेषता आहे. छत्रपती शिवरायाच्या काळात होऊन गेला वीर शिवराय. त्याचं मुंडकं उडविलं होतं. कुणाचं? मोरारबाजीचं मुंडकं उडविलं शत्रूनी, हाणलं तलवारीनं मुंडकं. त्याची एवढी ऊर्जा होती शरीरात, मुंडकं उडविल्यापासून दोन्ही हातात 2 तलवारी होत्या. नुसतं असं वार करीत चलत तर मुंडकं उडविल्यापासून 500 माणूस मारलं होतं त्यानं. किती? ही ऊर्जा आहे महाराज, ही ऊर्जा असते. त्याच्यामुळं सुपारीवाल्याला फक्त कळाव ह्याच्याकडे अडकीत आहे. काय घेताय का सुपारी? अहो यमे कुळ गोत्र वर्जिले, कुळ गोत्र वर्जिले, कुळ गोत्र देवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जिले. घेताय का सुपारी? वाश स्वतः उभा राहून सांगतो ट्रेनिंग सेंटरवर ट्रेनिंग देतानाच, यमधर्म सांगित होता, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा, सदा घोषण नामाचा, नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा, घिरटी फिरे भोवती. हिम्मत नाही काय? घेते का सुपारी? सुपारी घेत नाही. त्याला माहितीये समोरच्याकडे अडकीत आहे. राम बाणे व्रत भरा हरी राम बाणे दुका म्हणजे मारामारी थासलंच होऊन हाना हाना म्हणण्यात काही होऊन. जगताप महाराज सुंदर. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरी राम बाणे. जाहीर आहे जसं आहे हत्यार, आणि हत्यारावर बी असते महाराज. कशावर? हत्यार बी तसं पाहिजे. हत्यार जर दांडगा असेल, काही असे हत्यार आहेत काय 150 माणसाचा एकदा तुकडा पाडता येतो. काय हत्यारावर असते. हत्यार जर मजबूत असेल तर पुढच्याची हिम्मत होत नाही. हत्यार हत्यार बी तसलंच पाहिजे महाराज. किती बी मन चपळ असू द्या, मन कसलंय
जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. अति चंचल आहे कोण? कसं मनासारख्या खतरनाक चीजेवर मारा करणं सोपं आहे का? बघ बघच तो इथं मच्छर लवकर मरणात. चावून गेलं तरी माणूस पुन्हा खाजवीत बसतो, चावून निघून जाते, पुन्हा मग इकडे तिकडे उगच हाणणार मोकळच काही काय. मग साधी मच्छर लवकर मारायला सापडत नाही. अति चंचल आहेत ना कोण? मग सहज सापडते का मारा करायला? नाही नाही. म्हणून महाराज म्हणले आम्ही हत्यार बी तसलंच ठेवले. आणि हे बघा हत्यारच असलं पाहिजे. हत्यार मग चांगले. आणि बैठकीत बसला दिली अंगाने का पाहणी जमतंय का तसं? बघा बैठकीत का पाहणीत बसू द्या, नाहीतर झोपू द्या. काय काय हत्यार कुठं? हत्यार कुठं? हत्यार ठेवलं वर तिकडे भिताडावर आणि बसला बैठकीत का पाहणी. हा जमतंय का? नाही. माईकच्या पुढच्याला सांगायला लागलो मी. काय बैठकीत जमतंय का गप बसून? झोपल्यावर गोविंदा सानी गोविंदा सानी गोविंदा सानी गोविंदा तुकोबऱ्या म्हणतात बैठकीत बसला तरी झोपला तरी हत्यार कुठं? वितडावर नाही नाही, जवळच गोविंदासनी आसनावर बसला तरी गोविंद, शयनी झोपला तरी हत्यार तयार. पण हत्यार बी असले महाराज काय तुम्हाला थोडस जरा बारकाईनं ऐकलं तर कळल. हत्यार सांगतो कसलं जगात ह्याच्यासारखं देव असं हत्यार आहे की शत्रूच्या काळजाचा ठाव घेते. काय हत्यार कसलंही शत्रूच्या काळजाचा ठाव घेत. आता मला सांगा पहिलं त्याचं पोस्टमार्टम करून सांग. 2 प्रकारचं रॉ मटेरियल मिळून हे हत्यार बनवले. नंबर 1 गमलरू गतव
ऐकून ठेवा, मसाला तयार झाल्यावर बरं वाटत. रॉ मटेरियल आहे कोणतं? गमलरू. त्याचा अर्थ होतो गतो म्हणजे गती, जाणे. काय? जाणे गती अर्थाचा धातू आहे गमरलू. त्याचं रूप बनतंय गो. काय रूप बनतंय? म्हणून इंग्लिशवाल्यांनी रेडीमेड संस्कृत मधला उचलला, जीओ नाम गो याने गती. गत्यर्थक धातू आहे मुळात. गमरूचं रूप आहे ते गो. गो शब्दाचे व्याकरणात अनेक अर्थ केले. गो म्हणजे गती, गो म्हणजे गाय, गो म्हणजे बैल, गो म्हणजे पृथ्वी, गो नाम इंद्रिय. प्रकरण वाईज अर्थ करायची परंपरा आहे. गमरू धातूचं रूप आहे गो. आणि विंद अनुसंधाने. मूळ धातू काय? विंद. अनुसंधान म्हणजे नेम धरून टोला मारणे, हा त्या धातूचा अर्थ आहे. भिल्ली विंदिले शारंग. विंदान करणे म्हणजे नेम धरून टोला मारणे, असा त्या विंद शब्दाचा अर्थ आहे. म्हणून गाम विंदती ती गोविंद. किम नाम गोविंद? गाम गो शब्दाचं द्वितीय विभक्तीचं एक वचन आहे. ती असं चालतंय, गौहौ गाओ गाहा, गाम गावो गाहा, गवा गोभ्याम गोभी, असं चालतंय ते संस्कृत मध्ये. इथं द्वितीय विभक्तीचं एक वचन आहे गाम. गाम विंदती ती गोविंद. गोनाम इंद्रिय. इंद्रियाचा बॉस म्हणजे मन. मनाच्या वर्मावर टोला टाकणार ही हत्यार आहे. कसलं हत्यार आहे? मनाच्या वर्मावर टोला टाकते महाराज. आता मला सांगा, शत्रू पश्चिमेला आहे, माझं तोंड कोणकडे? आता दक्षिणेत. समजा शत्रू दक्षिणेला आणि हत्यार उत्तरेला फेकलं, ऐकायलात का नीट? का थंडी वाजायली तुम्हाला? हा, कसं जसं असेल तसं. माझा नियम आहे, मी उशिरा आलो की 12च्या आत कधीच सोडित नाही. हा, 12च्या पुढं मग 1 वाजवीन मी, समजा माझ्या मनावर होती पुढचं, पण 12च्या आत सोडित नाही. तसं तुम्हाला माहित सांगितलं नाही का? सांगा पाहिजे होतं घ्या. हा, असं ऐका. हा, 8:30 म्हणजे आता काय, आपण अर्धा तास, आता जास्त नाही. महाराज, शत्रू दक्षिणेकडे आणि हत्यार उत्तरेकडे फेकले. शत्रूला जाऊन लागल का? लागल का? नाही. जगात एकुलतं एक हत्यार आहे. कोणतं? कोणतं? गोविंद म्हण. गोविंद नावाचं हे हत्यार असलंय. शत्रूच्या विरुद्ध दिशेला जरी फेकलं तरी गिरकी खाऊन शत्रूच्या काळजाचा ठाव घेत. गोविंद गोविंद बोला. गोविंद 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 मनाला गोविंद ते काया, गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. महाराज म्हणतात, गोविंद गोविंद मना लागली या छंद. मन वेगळं राहतंय का पुन्हा? हे हत्यार कसलंय? आव, शत्रू राहिला दक्षिणेकडे आणि ह्यानं तोंड कोणकडे केलंय? उत्तरेकडे. आणि उत्तरेकडे तोंड करून म्हणायला लागले गोविंद गोविंद.
ते हत्यारा असले महाराज उलटी गिरकी खाताना शत्रूच्या काळजात घुसत. गोविंद त्या मनी बैसला गोविंदच्या मनी बैसला गोविंदच्या मनी बैसला गोविंद त्याच्या यानी गोविंद सनी गोविंद सयनी गोविंद सनी गोविंद आचारी गोविंद सनी गोविंद सयनी गोविंद सनी गोविंद सयनी गोविंद चमनी बैसला गोविंद त्या मनी बैसला गोविंद त्या मनी बैसला गोविंद त्या मनी बैसला गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद हत्यार कसलंय? अहो दक्षिणेकडे शत्रू राहू द्या, उत्तरेकडे तोंड करून उच्चार करू द्या. गोविंद गोविंद उच्चार केल्याबरोबर हे हत्यार डायरेक्ट शत्रू कोण आहे? हा मन शत्रू आहे महाराज. नंबर 1चं बिलिंदर कोण आहे? हा नंबर 1चा खोडील मन आहे. मग डायरेक्ट शत्रूच्या काळजात घुसतंय. कुठं घुसतंय? गोविंद त्या मनी बैसला डायरेक्ट मनात घुसतंय. म्हणून लावी मना पिशे गोविंदाचे. हा एकदा जर मनाला त्याचा छंद लागला आणि एकदा मनात गोविंद बसला रे बसला, गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया अन भेद नाही. मन हे राम झाले, मन हे राम झाले मन राम झाले प्रवृत्ती ग्रासुनी कैसे दुरुदेशी आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले मन हे राम झाले मन हे राम झाले मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीशी आले. शत्रू कोण? मन. एकमेव मन शत्रू आहे. आणि मन ताब्यात आल्यावर हाती आला राजा, मग आपुल्या त्या प्रजा. नाकन कानन डोळे जीवन वेगळं नाहीत करीत, आटोक्यात राहतील. त्यांचा बॉस हातात आल्यावर चिल्लर चाललर काहीच करीत नाही. मग आपला शत्रूच कुणी जगात राहिला नाही. मन ताब्यात आल्यावर आता जगात आपला कोण? दुसरा शत्रूच राहिला नाही. त्याला अजात शत्रू म्हणतात. म्हणजे नाही, जनजात म्हणजे उत्पन्न होणे. आमचा जगात एकही शत्रू उत्पन्न झालेला नाही. मग आजात शत्रूचा बोर्डच डायरेक्ट. कसला बोर्ड? बोर्ड वाचला का तुम्ही रामचंद्र बुवा? कोथिंबीर बुवा? ऊर्ध्व पुंड्र बाळ कंठी शोभे माळ ऊर्ध्व पुंड भाळ कंठी शोभे माळ ऊर्ध्व पुंड बाळ कंठी शोभे माळ ऊर्ध्व पुंड बाळ कंठी शोभे माळ गोविंद शयने गोविंद गोविंद बोर्ड वाचला का नाही वाचला? हा, ही बोर्ड कसला आहे? ही अजात शत्रूचा बोर्ड आहे. आमचा या जगात एकही शत्रू नाही. पण ह्याला रोजची रोज बोर्ड रंगवावं लागतं. काय करावं लागतं ह्याला?
ऊर्ध्व म्हणजे वर. काय ऊर्ध्व म्हणजे वर. आणि पुंड्र म्हणजे अयम आकृती गणाः. काय काय म्हटलं त्याला? त्याला आकृतिगण म्हणतात. आता शाळेतल्या पोरांना ते असते त्रिकोणाकार, षटकोणाकार. आकार असतो का नसतो? अष्टकोणाकार. हा, हे आकार असतात का नसतात? असतात. हे जेवढे आकार आहेत त्या आकारापैकी एक आकार आहे. आकार आहे एक. त्याच्यापैकीच एक हा आकार आहे. कसला आकार आहे? ही बघा, एकानं जांभळं खरेदी केली. आता काळे जांभळं, काळाच भोंगा उग पडीच सोंग घेऊन पडलेला होता. त्याच्यात आला वाजनात. साधारण अंधार पडत असल्यामुळं त्यानं पहिलं जे उचललं जांभळ समजून ती भोंगाच. त्याला दाता खाली ती चिर करा. ती म्हणला चिर कर की फिर तोल में आया है. आता नाही. मग मी गावाची 12 वाजवील का? वाजवील का? पण गावानं रामकृष्ण हरी केलं नाही म्हणून मला 12 वाजवायची. गावानं रामकृष्ण हरी केलं असतं तर मी तुमचे 12 वाजवीत नव्हतो. मग मला आता 12 वाजवायची पाळी आली. कशासाठी? रामकृष्ण हरी. मग आता हे पुढच्या वर्षी तरी होईल का नाही व्हायचा? वय माता मावल्या हो, होईल का पुढच्या वर्षी? पुढच्या वर्षी होईल का गाववाले? अरे रामकृष्ण हरी नामजप होईल का नाही व्हायचा? अरे तुम्हाला काय दगड डोक्यावर दिली का शिक्षा एखादी? साधं रामकृष्ण हरी नामचिंतन शेकडो गावं करायलीत महाराज. आणि कासारी तर लोकसंख्येनं माझ्या अंदाजानं 2-2.5च्या पुढंच असेल. किती लोकसंख्या? 4,500. अरे मतदान 2,000 म्हणल्यावर तर 100% 4च्या पुढंच आहे. मग आता विचार करा, एवढ्या लोकसंख्येच्या गावात रामकृष्ण हरीला माणसंच किती लागते? एका ग्रुपला समजा आपण 15 धरा. किती? 12 ग्रुप. 2 तास एका ग्रुपने इमानदारी करायची फक्त. किती वेळ? 2 तास. मग आता काय 15 गुणिले 12 म्हणा किती? 180. मग आता 180 माणसं. बर ह्याला लय माळकरीच पाहिजे तर गंधावालीच पाहिजे असं बी काही नाही. बघा, खादाडी पिदाडी सडी गडी कसली बी असू लय माळ करीन लय टाळ करीन. नाही नाही नाही, निव्वळ निव्वळ आडूसट गिरायचं जमत ह्याला. काय कसलं बी असू द्या चालतंय. फक्त इमानदारी किती करायची? 2 तासाची. मग 2 तासासाठी गावानं लय बोजा मानायसारखं काही इमानदारी सांगा. तुम्हाला आम्ही मागणीच काय मागायलो? किती? किती तास? 2 तास. मग आता 2 तासाला तुम्हाला डुईजड वाटायलंय का? पुढच्या वर्षी तारीख कट तुमची. काय ब्रह्मज्ञान सांगून काय करायचं उगाच? तुम्हाला 2 तास जर आमच्यासाठी देणं होत नसतील तर तुम्हाला उपदेश करून काय शिमगाय का शिलंगन आहे? तुम्हाला जर नामचिंतन 2 तास आमच्यासाठी देणं होत नसतील तर त्या उपदेशाचं प्रयोजन काय? 18ही पुराण हरीशी गाती. सर्व शास्त्राचं संताचं
एकमेव प्रयोजन नामचिंतन आहे. आणि तुम्हाला त्या नामचिंतनासाठी आम्ही म्हणायलो बाबा रे 2 तास वेळ देत चला. ह्याच्यात जर गाव मेटकुटीला येत असतील तर तुम्हाला उपदेश कशाचा करायचा? उपदेशाचं नाव काय? नाम चिंतन ही साधना सर्वेशाम साधना आहे जगात. हा, आणि ती कसल्या बी खडुळ्या बांड्याला जमती. सकळाशी येते आहे अधिकार, म्हणून होईल का? अरे तुम्ही मिशा राखायच्या वाटल्यावर बाया म्हणायल्यात की रे तुम्हाला काय गाडा उठायला का काय व्हायला येड्या हो. एवढी कशी गयगुजरीची भाषा आहे तुमची. एखादं तरी म्हणावं की काय नाही महाराज आम्ही 2 तास वेळ देऊ. किती वेळ मागायलो तुम्हाला? गाववाले कोण कोण आहेत वर हात करा बरं, मला कळू तरी द्या कासारीची कोण कोण आहेत याच्यात. पाहुण्या रावळ्याला कशाला उद्दम. प्रॉपर कासारीची जेवढी तेवढीच वर हात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. वा वा वा. मग आता मला सांगा तुम्हाला आम्ही मागणी कितीची करायलो? 2 तासाची. बरं 2 तास म्हणजे जर विचार केला तर डुईजड कार्यक्रम आहे का? बरं ह्याच्यामध्ये लय गायक लय वादकाची गरज नाही. वेडे वाकुडे गाईन परी तुझाची म्हण. येड येऊ द्यावा. अहो जरशी स्वरात जरी ओरडलं तरी देवाच्या कानाला गोड आहे महाराज. नये जरी तुझं मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे. थापटा घेत नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल राम कृष्ण. कसा बी बोल. मग आता मला सांगा कुठलं बंधन नाही महाराज. आंघोळच केली पाहिजे, तोंडच धुतलं पाहिजे, काही गरज नाही. पारुष्यात तोंडानच देखील नामचिंतन करता येईल. म्हणून गोड सर्व भावे नलगे आंघोळी तोंड दोहावे. अर्थ चाड जीवे नलगे भ्यावे संसारा. किती सुटेबल आणि किती सुंदर योजना केली संतांनी. असाल ते करा जेत ते असाल ते करा जेत ते नामाचे चिंतन प्रगट पसार ते करा बर मागच्या वर्षी माणसं हो म्हणले होते का नव्हते? हो म्हणले होते. कशाच्या? नुसत्या खाण्यासाठीच किरे. नुसत्या खाण्यासाठी. नाम चिंतनाला तुम्ही घरच्या भाकरी खायच्या आणि इथे 2 तास ड्युटी करायची. पंगत नाही करायची म्हणे ते म्हणतात पंगत करावं लागते मग सप्ताह. बघा पंगत करावं लागते हा जो प्रकार आहे ना. आता तुम्ही घरी खातात का नाहीत खात? रोजची एखादा टाइम उपाशी चलते का गाव? अरे 2 टाइम तुम्ही खातात का नाहीत खात? का एकच टाइम बायका खाऊ घालायला तुम्हाला? 3 टाइम खाणारी. मग विचार करा घरी जी खायचंय तीच एकत्रित आणून खायचंय. कोणत्या शिले पाहुणे रावळे तुम्हाला जड चालले? बोलणं कळायले का नाही कळायला? त्याला पक्वानच करावं कोणी सांगितलं? तुम्ही ज्या भाकरी घरी खातात त्याच भाकरी फक्त इथं आणा आणि एक फोडणी देऊन आपली वरण बिरण काय असेल ती सार्वजनिक करायचं. घरच्याच भाकरी जुन्या काळात होती प्रथा. आपापल्या घरी स्वयंपाक करायचा आणि इथं आणून द्यायचा. घरची 10 माणसं असतील 1 माणसाचा वाढीव स्वयंपाक करायचा.
त्याच्यात पाहुणं होऊन जाते काम. हा, मला खर्चासाठी कासारी महागारी घेईल इतकं गयगुजर गाव वाटत नाही माझ्या चष्म्यात. होय, अजिबात स्वयंपाक करू नका. तेवढ्या दिवस तुम्ही उपाशीच राहा. तुमच्या बरोबर आम्ही बी उपाशी राहतो. अन्नाचा कण तुमच्या गावात खात नाही. हा, आजू काय बोला. अरे आता तरी लाजा वाटू द्या की र. काही सीमा असते की त्याला. हा, अरे नाम चिंतन करायला तुम्हाला नेमकं काय व्हायला लागले? हा, हा, अरे बाया हो म्हणल्या तर तुम्हाला काय गड्डे उठायलेत का? तुम्ही काय करायलात का? तुम्ही पत्ते पिसायचे दारून ही बाकीच करायचं का तुम्ही? तुम्हाला बी हे काळ गळावा का नाही गाववाल्यानी? पुरुषांनी काय करायचं? करू नाही ती धंदे करायचे वय पुरुषांनी. अरे तुम्ही बी पुढे झाला पाहिजेत. त्या बाया बिचाऱ्या काय त्या जसं म्हणतील तसे करणार आहेत. त्यांची बी काही टाइम ती साजरं करतील. पण तुम्ही बी तुमचं काही हिस्सा वाटून घ्यावा का घेऊ नये? पुरुषाचं काही कर्तव्य आहे का नाही? हा, बरं बाया बाया साऱ्या पुढं केल्या. तुम्हाला मिशा राखायचा अधिकार अरे हौसानं मिशा राखावं वाटलं तर राखता याव्यात की कधीतरी. तुम्ही पुढाकार घेऊन या गोष्टी केल्या पाहिजेत. तुम्ही बाकीचे दुनियाची ड्रामाबाजी करता. रामकृष्णारी जमत नाही. एकटंच गाव आहे महाराज या भागात. काय आता आम्ही वर यातून विचार आमच्या जगताप महाराज रामचंद्र बुवा, केळगाव बेलगाव कोणतं गाव राहिले आपल्या परिसरात? एक बी नाही. मला 400 गावचे माझे अनुभव आहेत. माता मावल्या आघाडीवरच आहेत कुठल्या बी गाव. हा मग आणि आता इथलं चाललंय आपलं. नाही नाही नाही, आपल्या इथल्या मंडळीने ठाम रूपानं, कारण मागच्या वर्षी भावनेतून शब्द दिलता महाराज आम्ही आता आमची लोक कारखान्याला जातील आणि आम्ही पुढच्या वेळेला करू असं बोलले होते का नाही? हा, चैत्रात करू म्हणले होते. नाही नाही, आर तुम्ही इतक्या खाण्यावर कशी पडला तर इतकी बी कशी गय गुजरी तुम्ही रोज उठून त्या खाण्याचं नाव काढायला. काय त्या खाण्याला चव आली तुमच्या? अरे एक एक माणूस इथला काम करेल की एक एक एकटाच महाप्रसाद करेल. नामचिंतन करणाराला एकटं एकटं करील महाराज. हा, साधं साधं करीन पण करीन, मला आत्मविश्वास आहे. अरे नामचिंतन करणाला खाऊ घालणं एवढं पुण्यच कशात नाही. काय दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. नामचिंतन करणाला खाऊ घालणारी आर्या गावचा एखादा जावाई उठून इथं अन्नदान करीन. बाहेर गावची माणसं करतील. तुमच्या जर कमजोऱ्या असतील तर अन्नदाना वाचून नडते हे अजिबात नाही. फक्त नडायले तुमचा आळस आणि तुमचा कंटाळा. तुम्ही बाकी काहीच ड्रामाबाजी करू नका. तुम्हाला फक्त तुमचा आळस आणि कंटाळा नडायला. लय कामगार म्हणून मी माहिती किती कामाची तुम्ही. बोंबलं तर 8-10 वाजेपर्यंत गावातच फिरती तर निघाले रानात काम करायला. कामाची माणसं सकाळी 6 पासून पहाटेपासून झटत असते. त्यांना आयुष्यात पहाटे उठायची माहिती का? बोला. जुन्या काळात बैल सोडित होती माणसं पहाटे. आता कोणही सांगा, कोणी बी एवढ्या लोकातला पाठ बैल कोण सोडायला? हे दिवस आहेत आता पाठ बैल सोडायची. दैवाराला बैल चारून आणायची जुनी पद्धत होती का नव्हती? आता कोण उठतो पहाट? ह्याची पहाट म्हणजे 8ला 9ला. आळस नडू देऊ नका, पक्क ध्यानात ठेवा. हा, आणि त्याच्यात कल्याण आहे. लक्षात येईल का बोलणं? नाम चिंतनात कल्याण. अहो त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामा परते तत्व
नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशील झनी. तुम्ही शेवटच्या दिवशी लाह्या वाटा, लाह्या वाटा, लक्षात येईल का? आणि आपापल्या घरी जाऊन जेवा. जेवढे पाहुणे रावळे येतील, जेवढे बी येतील आजूबाजूची पाहुणे रावळे, त्याला जेवण घालायचं जमल का? या वर्षी चैत्र महिन्यात करतो दान, विश्वासानं करतो. हा? पुढच्या पुढच्या पौर्णिमेला करायचं म्हणजे. आता ही यात्रा झाली, हा, ही यात्रा झाली की आता येणारी पौर्णिमाच, दत्त जयंती. दत्त जयंती. हा बरोबर आहे, दत्त जयंती. हो. सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा, एकदा नामचिंतनाचा गदारोळ तुमच्या इथं झाला पाहिजे. गाव बसल्यापासून ते आज तागायत जेवढं म्हणून दोष पाप महाराज औषधाला सुद्धा शिल्लक राहत नाही. असली हिल पावर आहे नामचिंतनाची. आणि म्हणून एक वेळेला नाम जप यज्ञ एवढा काही मोठा महागडा नाही, सोपा यज्ञ आहे हा. फक्त याला वेळ देणं गरजेचं आहे, आळस बाजूला सारून. आणि किती देऊन देऊन तरी किती द्यायचा वेळ? 2 तास, एका ग्रुपनं 2 तास. हा, मग इमानदारी 2 तासाची कोण कोण करतंय वर हात करा बरं, मला माणसं दिसू द्या गडे. एकदा कळूच द्या आता कसं आहे. 1 2 धन्यवाद. 3 माता माऊली हो, तुम्ही हात खाली करा. मला आत्मविश्वास आहे माता माऊली आतापर्यंत कोणत्याच गावाला माघार नाही. पुरुषाची दिसू दे, आमची धेंड बघू दे ना आम्हाला. वा वा, अरे तरुणाईनं मनावर घेतल्यावर तर कळसच होणार महाराज. हा, त्याच्यामध्ये खरी तरुणाई काम करते. तरुण मंडळ तयार आहे का? वा वा वा, आता होतोय, आता खात्री झाली. कारण ही काय झालं, कातनीला आलेली मोसम धरीना. तरुण मंडळ 100% काम करणार. आणि पुढाकार तुम्हीच घ्या. काय रामकृष्णारी सप्ताहाचं नेतृत्वच तरुण मंडळाकडे. वर्गणी बिरगणी सहित लाह्याच आणायच्या आणि पाहुण्याली पंगत तुम्ही घालायची. जेवढी पाहुणे येतील तेवढी. गावातलं एक बी पंक्तीला बसू द्यायचं घरी खा म्हणायचं डायरेक्ट जाऊन. खाल्ला उठलं की त्या जेवणाचं काढायली, उठलं की जेवणाचं का मला काही गाव माहिती नाही का, रक्ताना त्यातून माहिती की हे गाव हा इतकं ना बरं होय. एकटा धनी इथला जेवण घालेली असली माणसं येत नाही या गावाला. काय असं कवळण कच गाव आहे वय हा. पडीचं सोंग घ्यायचं म्हणजे आळसा पोटी, त्याला पैशा पोटी कुठं अन्नदाना पोटी नाही. खरं खरं काय नडलंय, खरा नडलाय आळस. आता तरुण मंडळाने मनावर घेतल्यावर आत्मविश्वास आहे. कारण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना 100% होणारी खात्री झाली. मुद्दा एकच, बोर्ड कोणता? अजात शत्रूचा. ऊर शब्दाचा अर्थ अयम आकृती गणा. हा म्हणजे पौर्णिमेच्या नंतर अष्टमी येते, ज्याला वद्य पक्षातली किंवा कृष्ण पक्षातली अष्टमी. अष्टमी ती अमावस्या. जी चंद्राची कोर तिला म्हणायचं पुंडराकार. काय वद्याष्टमी पासून अमावस्येपर्यंत चंद्राची कोर अशी काय असते, खालून थोडासा प्रकाशमान, तसा गंध हा खालून थोडासा असा कोरलेला. आणि ऊर्ध्व म्हणजे वर आणि भाळ म्हणजे कपाळ. ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ. हा अजात शत्रूचा बोर्ड आहे. बोर्ड वाचल्यावर कापी जे कळी काळ तया भेने. पण कसं आहे, शत्रू याला घाबरणार, पण काही शत्रू अशी आहेत काहींनी स्वतःला मारामाऱ्या करावं लागणार आहेत म्हणून अगोदरच अंग ठिसून घेतलेलं आहे, मोगऱ्याने अंग हल्लेली. त्यामुळं पुढच्यानी जरी आपल्याला चेचलं, मारामारीत काय असते, पपे नसतात तिथं, दणकादणकी असते. मग दणकादणकीच्या टायमाला अगोदरच अंग मार खाऊन निबर झालेलं आहे.
त्याला जरी पार्टीनं पुढल्या ठोकलं चेचलं 7-8-10 जण म्हणून जरी मारलं तरी ती पडीची सोंग घेते मेले. मग ही बाकीची म्हणणार हे गेले जाऊ दे, चला 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 म्हणून निघून गेलं की पडीचं सोंग घेतलेलं गिराईक सावकाश उठून बघणार गेले का म्हणून. तेवढा मार खाऊन बी पुन्हा शिकून साकून नीट करून पुन्हा तालीम करून पुन्हा बॉडी बनवून मग ती त्याच्या जोडीदाराला खुणवीत आहे. हल्लाच नंबर 1चा दुसरा ह्याचा जोडीदार आहे. कुणाचा? मनाचा मन. नंबर 1 जोडीदार कोण? त्याचं नाव आहे अभिमान. त्याचं नाव काय? अभिमान. अहंकाराचा सक्का धाकटा भाऊ. अहंकारापेक्षा बी बिलिंदर आहे. कोण? ह्याचा खानदानी धंदा काय? अभिमानाचा खानदानी धंदा आहे. काय? फक्त ती अंधार तयार करायची कंपनी त्याच्याकडे. अभिमानाचे तोंड दावी बळे अंधार, दावी बळे अंधार, दावी बळे अंधार. अभिमानाचे तोंड काळे, दावी बळे अंधार. अभिमानाचे तोंड काळे, दावी बळे अंधार. अभिमानाचा खानदानी धंदा आहे. कुणाला सत्तेचा, संपत्तीचा, सौंदर्याचा, मनगटबळाचा, बुद्धिबळाचा, कशाचा बी अभिमान होऊ द्या. अभिमान झाला की डोळ्यापुढं ती अंधार तयार करते. त्याला जसं दिसावं तसं दिसत नाही. म्हणून जी अभिमानानं दाटलेली माणसं आहेत ना ती बोलताना भलतच बोलतील काहीतरी. त्याचं कारण अभिमान. म्हणून अचानक जर अभिमानासारख्या विकाराने हल्ला चढविला आणि ललकारलं पुकारलं. युद्ध पुकारायला कोणाची गरज आहे? माईकची. युद्ध पुकारायला कुणाची गरज आहे? तुका म्हणे शंकर चक्राचे शृंगार. तुका म्हणे चक्राचे शृंगार. चक्राचे शृंगार. चार आहे. शंख, चक्र, गदा आणि पद्म. पद्म म्हणजे कमळ म्हण. देव कमळ घेऊन फिरायला. चारीची 4 काम. चक्री अभिमानाचा करी चेंदा, मोह ममता छेदी गदा. शंखे उद्बोधी निज बोधा, हातीचे नि कमळे सदा निज भक्ता ते पूजी. 4 आयुध चारीसाठी. अचानक जर अभिमानानं धाट टाकली तर अभिमानाचा नाश करण्यासाठी, चेंदा करण्यासाठी आमच्याकडे काय? चक्र आहे. चक्र. मग आपण चक्र राहिलं चक्राच्या जागेवर. हात हात्याऱ्यावर बी आहे समजा. आणि आव चकलीनं जर शत्रूनं पाठीमागून येऊन टोला दिला काय? आव चकलीनं जर टोला वर्मावर बसला, हात्यारावर बी हात असला आणि पाठीमागून टोला बसला. वर्मावर टोला बसल्यावर हात्याराचा आणि हाताचा काय फायदा? काहीच नाही महाराज. चक्कर येऊन खाली पडणार. मग मृत्युमुखी पडल्यावर तुकोबाराय म्हणले आव चकलीनं टोला बसला आणि आम्ही जर मृत्युमुखी पडलो तर पुन्हा जिवंत होण्यासाठी काय लागते? चहा का कॉफी? पुन्हा जिवंत करायची ताकद कोणात आहे? अमृता.
कामृत ही जीवितला हे अमृत सिद्धी. मेलेल्या माणसाला जिवंत करायची ताकद कोणाची? पण आमच्याकडे नुसतं अमृत नाही, अमृताहुनी गोड किंवा अमृत जयास फिके पुढे असलं नामामृत आमच्या मुखात आहे. त्यामुळं मेलो तरी पुन्हा जिवंत होऊन डबल लढा द्यायची आमच्याकडे ताकद आहे. म्हणून नामामृत सार मुखा माझी, गोविंदासनी गोविंद शैनी गोविंद त्या मनी बैसलासे. कसं आहे, तुम्हाला इतक्या वेळ कीर्तन ऐकू घालायला हे पहिलं कीर्तन नाही, हे आजचं तिसरं आहे. आजचं कितवं? हे तिसरं आहे. आणि रात्री महाराज 5:30 येऊन झोपलोय. कितीला? 5:30 वाजता येऊन झोपलोय. पुढली 2 कीर्तन करून आलो इकडं. हा, थोडा टाइम झाला असला तरी माझा नियम आहे, कमी कीर्तन सरासरी करीत नाही. थोडं वाढीवच करतो पण कमी करीत नाही महाराज. हा, 5 वाजता द्या, नाही तर 6 वाजता. हा, आता तर काय काकडाच करायचा ठरलं. पण इकडं काकडा तिचं नाव काढल्यावर चेहरे पडले कसंही माणसं पाणी बिनी पिऊन आलेली असते आणि तर कुणी उठायची व्यवस्था नाही, काही नाही. हा, काही माणसाला कसला बी विनोद करा ते हसनात अशी आवडून हसाय जाऊन बॅलन्स आउट झाला तर हो. पण कंटिन्युटी 3-3 तास बसणं म्हणजे सोपं नाही महाराज. तुम्हाला मनापासून धन्यवाद. आणि रामकृष्ण हरी केल्याशिवाय राहू नका. तुमच्या तुम्ही कधी बी करा, पण रामकृष्ण हरी करा, एवढं लक्षात ठेवा. आणि रामकृष्ण हरी केल्यावर तुम्हाला अनुभव येईल की काय काया पालट होतो इथला. आणि त्यातली त्यात आता मात्र रामचंद्र भाऊ मला बी खात्री वाटायली, कारण आमच्या तरुण मंडळाने मनावर घेतले. तरुणांनी मनावर घेतल्यावर कसं असते महाराज, ते लाल बहादूर शास्त्रीचं वाक्य होतं, जय जवान जय किसान. 2च होते, कारण जवानीमध्ये खुमखुमी असते, काही बी करीन म्हणायची. आता ह्यानी काय केलं नाही माझ्या लक्षात आलंय, कातनीला आलेली ह्यांची ताकद नाही. म्हणती तोंडातून वाप काढली पण ते झालं नाही. तरुण मंडळ करून दाखवणार, होय का फुसका मार होणार खात्री लायक होणार. आणि माता मावल्या हो, दिवसभराची जबाबदारी तुम्ही सांभाळणार का? वर हात करून सांगा बरं. झालं बाबा, फिक्स झाला, दिवस तर पकलं. 12 तास गेले इकडं, मग आता राहिले किती पुरुषाच्या वाटेला? 12 तास राहिले. तरुण मंडळाने मनावर घेतल्यामुळं खात्रीशीर होणार. हा, कसं आहे महाराज, तरुणाईमध्ये वाणीदारपणा असतो. हा, त्याला माहिती शब्द दिलाय ना, करूनच दाखवायचा, आर नाही तर ती पावर असते. हा, तर ह्यांच्यात पावर राहत नसते रे. पुढं वयाला हे नसते. चांगले चांगले निष्ठ शेवळल्यासारखं झालेलं असतं वातावरण. घरची बी ऐकत नाही तर गावात कोणी ऐकत नाहीतर. तरुण मंडळाचं बघा तुम्ही, उद्या तरुण मंडळाने मनावर घेतल्यावर कोणता बी भाषण्या मला जमत नाही म्हणून द्या, तरुण मंडळ त्याला मग ये म्हणते बसेन जमत नाही होय ना. आता तरुण मंडळाने मनावर घेतल्यामुळं खात्रीशीर होणार. आता पक्क ध्यानात ठेवा की रामकृष्ण हरीचं नाम चिंतन हे वारकरी संप्रदायातलं मुख्य साधन आहे. कमरा बांधून कीर्तन करणं, कथा करणं, पोथ्या पुराणं, दिंड्या वाऱ्या, अन्नदान, हे जेवढ्या पारमार्थिक क्रिया आहेत त्या नामाच्या पोटात आहेत. आज बोलणं कळायला का? सर्व साधनेचा गाभा आहे तो. सर्व साधनेची सार भव सिंधू उतरी पार, किंवा नामसाराची सार भवत काय शरणागत यम किंकर. असं
आता मात्र मला बी आत्मविश्वास झाला की 100% तरुण मंडळ रामकृष्ण हरी करून दाखविणार आणि ती टोले जंग रामकृष्ण हरी होणार. बघायला येणार आहे, आवर्जून वेळ काढून येणार मी बी. हा, पण माझा नियम आहे महाराज, गाव झोपल्यावर येतो मी. असं हे बघा, आता 12 वाजेपर्यंत तर गावात जागा असते. आमचं येणं म्हणजे 12, 1, 2 वाजता येऊन बघणार किती जागी आहेत, किती काय. हा, पण खात्री आहे तरुण मंडळाने मनावर घेतल्यावर कडकडाट होणार महाराज. हा, ही खात्री झाली. आता असेल अशी सेवा. तुम्हाला मला थोडा त्रास दिल्याबद्दल क्षमा बरं. हा, नाहीतर असल्या गारठ्यात एवढं लांब कीर्तन म्हणल्यावर उद्या नगर बाबा वेडी वाकडी असेल अशी पुष्पांजली. कसे थोडं लाडीगोडीनं गावाविषयी असता प्रेम म्हणून थोडा मी जरी 2 शब्द कडक बोललो तरी त्याचा पवित्र हेतू एकच की आपल्या सर्वांच्याकडून नामचिंतन व्हावं, हा त्यातला भाव आहे. असेल अशी सेवा सद्गुरू बाबांच्या ज्ञानोबराच्या चरणी सेवा समर्पित. वाणीला पूर्ण विराम. चालणं होता